श्रावण महिन्याचा पहिला शनिवार होता म्हणून आम्ही चाललो होतो खुलताबादला. पण खुलताबादचा रस्ता एवढा पॅक झाला की पुढं कसं जावं हेच आम्हाला कळना. ही गर्दी बघा तुम्ही किती होती. ही गर्दी होती दौलताबादच्या घाटामध्ये. जवळपास 1.5 तास ते 2 तास आम्ही या ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो. एवढी भयंकर गर्दी या ठिकाणी आम्हाला बघायला भेटली. आणि पहिल्यांदा मोठ्या गर्दीत मी अडकलो होतो. माझ्यासोबत माझी बायको आणि पोरं पण होते. म्हटलं जाऊ आज निवांत सुट्टी आहे तर. पण आमचा अर्धा दिवस या ट्रॅफिकमध्ये कसा गेला आम्हाला कळलाच नाही. खूप बोर झालो आम्ही. पण विचार केला तर इथून मागं फिरावं, पण मागंही तेवढीच गर्दी होती आणि पुढेही तेवढीच गर्दी होती. एवढा पस्तावा झाला की जाऊन या शनिवारी आम्हाला. पण मित्रांनो, आम्ही पुढच्या शनिवारी परत जाणार आहे. पण शेवटी आम्ही खुलताबादला पोहोचलो आणि खुलताबादला गेल्यानंतर आम्हाला ही लाईन बघा, ही दिसली आम्हाला. ही जी लाईन आहे मित्रांनो, ही फक्त मुखदर्शनाची आहे. आणि जर तुम्हाला मंदिरातून दर्शन घ्यायला प्रत्यक्षात जाऊन तर त्याची लाईन वेगळी होती. ती त्याच्यापेक्षा खूप मोठी होती. आम्ही काही लाईन लागलो नाही आणि बाहेर आलो. बाहेर आम्हाला माकडं भेटले आणि माकडाला बघून पोर अगदी खुश होऊन गेले. आता माकडं म्हटल्यावर की त्याला खायला पाहिजे होतं, म्हणून आमच्या बॅगमध्ये एक बिस्किटचा पुडा होता, तो आम्ही काढला होता आणि माकडाला आम्ही एक एक बिस्किट देत होतो. पण माकडं काही ऐकायला तयार नव्हते, कारण एक बिस्किट भेटलं की 2-4 माकडं तिकडून पळत यायचे. म्हणून मग पुढं काय आलं बघा तुम्ही. एक बिस्किट दिलं माकडाला, 2-4 माकडं पळत आले आणि एका माकडाने तर पार परीच्या मम्मीच्या हातातून बिस्किटचा पुडा हिसकून घेतला होता. बघा तुम्हाला कळत आता बघा. वेळेला आलं माकड, त्याला बिस्किट भेटलं. हे बघा हातातला बिस्किटचा पुडा स्वतः घेऊन गेला माकड बघा. खूप मजा आली, मस्ती केली, खूप छान दिवस गेला आजचा.